माननीय मुख्यमंत्र्यांनी माझी चर्चा केली होती आणि सांगितलं होतं की मी प्रयत्न करतो, पण मी जर येऊ शकलो नाही तर या राज्याचे ओबीसी बहुजन कल्याण मंत्री माननीय अतुल सावे त्यांचं शिष्टमंडळ घेऊन आमच्या उपोषण स्थळाला भेट येणार आहेत आणि आमच्यासोबत ज्या आमच्या 14 मागण्या आम्ही सरकारकडे सादर केलेल्या आहेत त्यावरती सविस्तर चर्चा करून काय आश्वासनाचं काय करतात ते बघायचं, पण चर्चा करण्याकरता शिष्टमंडळ येतात. आपण जर बघितलं असेल तर या उपसमितीचे अध्यक्ष ज्या चंद्रशेखर बावनकुळे आहेत, एकंदरीत तुम्हाला वाटते का तुमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुम्ही ठाम असणार का आपल्या भूमिकेवर? नक्कीच की उपोषण मागण्या पूर्ण करून घेण्याकरताच करावं लागतं. ते उपोषण आम्ही या ठिकाणी आमचं सुरू आहे. त्याच्यामुळे या 14 मागण्यांच्या संदर्भात जोपर्यंत सकारात्मक भूमिका सरकार आपली मांडत नाही आणि किती दिवसामध्ये आमच्या मागण्या पूर्ण करतील तो कालावधी निश्चित करत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण सुरू राहणार. प्रमुख मागण्या आपल्या 5 कोणत्या असणार आहेत खऱ्या अर्थाने मागण्या तुमच्या आपण मागण्यासाठी बसलो? आमची पहिली मागणी होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, सरसकट कुटुंबांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. ती मागणी आमची पूर्ण झाल्यासारखी आहे, कारण परवा जो शासन निर्णय निघाला त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि सरसकट कुटुंबांचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याची तरतूद सुद्धा त्या शासन निर्णयामध्ये नाही. दुसरा आमची मागणी जी आहे की अतिवृष्टीमुळे हे जे आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी. आमच्याकरता 72 वसतिगृह सुरू करण्याचा सरकारने GR काढलेला होता, त्यापैकी 54 वसतिगृह सुरू झालेले आहे. जी 18 वसतिगृह शिल्लक राहिलेली आहेत ती सुद्धा 1 महिन्याच्या आत सुरू करावी. ज्याप्रमाणे मुलींना 100% स्कॉलरशिप मंजूर करण्यात आली त्याच धर्तीवरती मुलांना सुद्धा 100% शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी. महाज्योती या संस्थेला 1000 कोटी निधीची गरज आहे, त्याच्यामुळे महाज्योती मार्फत ज्या ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळं प्रशिक्षण किंवा फेलोशिप दिली जाते ते सर्व विद्यार्थी हे अडचणीत आलेले आहेत, म्हणून त्वरित 1000 कोटी रुपयाचा निधी महाज्योती करता वितरित करण्यात यावा. म्हाडा आणि सिडको मध्ये ओबीसी साठी संविधानिक जे आरक्षण आहे ते आरक्षण लागू करण्यात यावे. या प्रमुख मागण्यांवर आज आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.